नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत स्वप्नातील चांदणे. लेखक रत्नाकर मतकरी. जुलै 1959 मधील सत्यकथेच्या अंकात ही कथा प्रसिद्ध झालेली आहे. त्या काळामध्ये सत्यकथामध्ये आपलं साहित्य प्रसिद्ध होणं हा सर्वोच्च मान, बहुमान समजला जायचा. मतकरींच्या स्वप्नातील चांदणे ह्या शीर्षकाच्या कथासंग्रहामधील ही कथा आहे. परिकथा आहे ही, एका वेगळ्या शैलीमध्ये मतकरींनी लिहिलेली. ऐकूया. काही गाणी चटकन विसरून जाण्यासाठी असतात. हातात आली आली असं वाटताना निसटून जाणाऱ्या चंचल फुलपाखरांसारखी, नाहीतर जलाशयावर क्षणार्थ चमकून नाहीशा होणाऱ्या चिमुकल्या सोनेरी मासोळ्यांसारखी. त्या क्षणापुरती ती आपल्याला वेडावतात. त्या क्षणी त्या स्वरांवर आपण झुकतो, भुलतो, पण नंतर वाटा वेगळ्या होतात. वाऱ्याची झुळूक कुठे गेली याचा जसा ठाव लागत नाही तसे सूर हरवतात. गाणे विसरते, पण काही स्वर जिव्हारी लागतात, घायाळ करतात. बाणांसारखी काही गाणी इतकी खोल रुतून बसतात की ती प्राणांबरोबरच बाहेर पडतात. विसरून गेलो, हरवून बसलो, या स्वरांना कायमचे पारखे झालो असं वाटता वाटताच ते परत कुठेतरी भेटतात. कुठेही संधी प्रकाशात एकाकी माळावर ते अद्भुत आकार घेतात. झिमझिम पावसात भिजून ओल्या बटा वाळवणाऱ्या रानात अवचित उगवतात. वादळाच्या संतापातून आक्रोशतात, नाहीतर भरतीने मऊ चिप्प झालेल्या पुळणीवर संथ नागमोड रेखाटतात. काही स्वप्न अशीच खोल जाऊन भिडतात, जीवाला चिरतात, रक्तात पसरतात. काही स्वप्न पहाट काळोखाच्या कोशात असतानाच पाण्यावरच्या प्रकाशासारखी विस्कटून जातात. पण काही स्वप्न चंद्रप्रकाशातील सावल्यांप्रमाणे सोडून गेली म्हणताना पाठपुरावा करीतच राहतात. मनाच्या आकारातून साकारलेली ही स्वप्न नंतर उलट मनालाच आकार देत राहतात. माणूस मग समोरचं विसरतो. उघड्या डोळ्यांपुढचं त्याला दिसेनसं होतं. स्वप्नदारे उघडतात, पायऱ्या दिसू लागतात, दिवे पेटतात, सिंहासनं मांडली जातात, स्वप्ने राज्य देतात. आणखीन काही धीट हिकमती स्वप्न या राज्याच्या बदल्यात सारं काही मागतात. सारं जिणं देऊनही एखाद्या स्वप्नाचं देणं भागत नाही. कुणीतरी मुळी स्वप्नासाठीच जगत राहतं आणि स्वप्न खरं ठरतं. जगाहून, जिण्याहून विपरीत अशी स्वप्न, मोठी विलक्षण, अशा लक्षावधी विलक्षण स्वप्नांचा चुरा करून तो एका राजकन्येच्या जन्मवेळी जमलेल्या पर्यांनी तिच्यावर उधळला. त्यामुळे ती जसजशी मोठी होत गेली तसतशी तिची स्वप्नही वाढत गेली. त्यांना पंख फुटले, पंखात झेप आली, झेप विस्तारली. राजकन्या वयात आली आणि तिचं मन शरीरात मावेना, रूप लखलखू लागलं. तसं चित्त दिशा दिशांना उडू लागलं. जसा उगाचच हर्ष व्हायचा तसं कुठल्या निनामी दुःखाने डोळेही भरून यायचे. कधी नुसत्या हिरवळीवर ठेवल्याने पाय शिणायचे, तर कधी मस्तक फत्तराचे कठीण उसे मागायचे. कधी उन्हात डुंबण्यासाठी तिने सूर्यफुलाचा हेवा करावा, तर केव्हा तिच्या तारुण्याने तो अंगार सांडतो म्हणून चंद्राला बोल लावावा. कधी फूल कुस्करलंय म्हणून मन व्याकुळ होई आणि उद्यानातून उठून एकटंच क्षितिजा पार जाई. कधी नगरातली रोषणाई बघताना मनाचा उत्सव होई आणि रथातून उतरून ती गर्दीत मिसळू पाही. तर कधी जीवाभावाच्या सखीला दूर लोटून ती म्हणे, एकांताचीही सोबत नको. पौर्णिमेच्या रात्री ती तटावर उभी राही आणि चंद्रावरच्या गूढ आकृतींना संदेश पाठवी. किरमीची संध्याकाळी वाऱ्यावर उडालेल्या पाखरांच्या थव्याला हात हलवून निरोप दे. तर कधी
रान फुलांच्या बहराला कुशल विचारी. कधी सौफेर भिरभरणारी नजर दूर देशच्या प्रवासाला निघून गलबतावर अडकलेल्या कंदिलाबरोबर खिळून राही. राजकन्येची सप्तरंगी स्वप्न, मग तारुण्याचे गूढ मंत्र तिच्या कानात गुणगुणत राहत. एका शरद रात्री तिची निद्रा एकाएकी चाळवली. या कुशीवरून ती त्या कुशीवर वळली. मंचकाजवळ अंधुकपणे जळणारा दीप उत्सुक झाला तशी राजकन्या पलंगावर उठून बसली. तिचे डोळे अजूनही मिटलेलेच होते आणि त्या पाकळ्यात एक नवेच स्वप्न बंदिस्त झालं होतं. झोपेपत्तच ती पलंगावरून खाली उतरली. क्षितिजावरून अगदी अस्पष्ट, चंचल, वेडावणारे सूर आले आणि राजकन्येची पावलं उचलू लागले. तिच्या अंगावरचं उबदार पांघरूण हलकेच खाली पडलं. दारावरचा मखमली पडदा बाजूला झाला आणि चांदण्याचा एक कवडसा तिच्यावर पडला. त्याच क्षणी तिच्या उरातली सारी स्वप्न पहाटेच्या कळ्यांसारखी पाहता पाहता उमलली. उरावरचं उत्तरीय घसरून खाली ओघळलं. राजकन्येने छायाप्रकाशातून पावलं टाकीत एक लांब लचक सज्जा ओलांडला. तिच्या नाजूक पावलांच्या चाहुलीने दाणे टिपणारी कबुतरंसुद्धा हल्ली नसती. मग द्वाररक्षक तर काय, उंची मध्य अधिक प्रमाणात सेवून सुस्तावलेच होते. कठड्याच्या नक्षीदार आधाराने ती साऱ्या पायऱ्या उतरली. सवयीने ती मनात रोजच्यासारखं म्हणाली असावी की या पायऱ्यांची संख्या आणि माझ्या सर्वात लाडक्या सरातील मोत्यांची संख्या अगदी बरोबर जुळते. प्रमुख जिन्याने ती खाली आली. तरीही ते कुणाला समजलं नाही. फक्त दरवाजाशी टांगलेल्या सोन्याच्या पिंजऱ्यातल्या मैनेने ते पाहिलं आणि ती गाढ झोपलेल्या राघूला ते दाखवण्यासाठी जागं करू लागली. परंतु त्यानेच उलट तिला गप्प केलं. मधला चौक झोपेतच ओलांडून राजकन्या मुख्य दरवाजाशी आली आणि निळसर चंद्रप्रकाशात तिला त्याची शस्त्रधारी आकृती दिसली. आपल्या दिशेने कोणी येत आहे असं दिसताच तो फेऱ्या घालण्याचं थांबवून एका जागी खिळल्यासारखा स्तब्ध उभा राहिला. मग तो पुढे आला. कोण आहे असं म्हणून तो हटकणार एवढ्यात राजकन्या कशालाशी ठेचाळली. तो स्वाभाविकपणेच पुढे झाला आणि त्याने तिला आधार दिला. क्षणभर चंद्र मेघा आडून बाजूला झाला आणि चंद्रप्रकाशात त्याला तिचा चेहरा दिसला. राजकन्येला पाहून तो आश्चर्यात बुडून गेला. पण त्याहून अधिक आश्चर्य त्याला वाटलं ते तिच्या डोळ्यांकडे पाहून. ते अद्यापही मिटलेलेच होते. तिने निशंकपणे आपले हात त्याच्या गळ्यात टाकले आणि त्याच्या रुंद छातीवर रेशमी केसांचं डोकं ठेवून ती गाढ झोपी गेली. त्याने तिला हातांवर उचलून घेतलं आणि तो संगमरवरी कट्ट्याशी गेला. त्याने तिला कट्ट्यावर ठेवलं व तो तिला जागं करू लागला. त्या अस्मानी चांदण्यात ती हळूहळू उठून बसली. आपले काळे भोर डोळे तिने उघडले. त्यांची काहीशी अस्थिर हालचाल केली. जागेवर नसलेलं उत्तरीय सावरल्यासारखं केलं आणि आपला शुभ्र कमळासारखा हात त्याच्या दिशेने उचलला. अंगठ्या शेजारचं बोट त्याच्या छातीवर रोवून ती म्हणाली, तू तू माझा आहेस, तू माझा आहेस. त्याच्यात लक्षात आलं की ती अजूनही झोपेतच आहे. तलम वस्त्रातून थरथर कापत ती म्हणाली, मला थंडी वाजते. त्याने आपल्या अंगावरचा जाड्या भरड्या कापडाचा झगा काढला व तिला पांघरायला दिला. चंद्रावर ढग जमले. ती मनातल्या मनात बोलल्यासारखे म्हणाली, तू माझा आहेस. आणि ती त्याच्याजवळ सरकून त्याच्या कुशीत झोपवू केली. तिचे ते शब्द त्याच्या मनात घुमले. तो शहारला. आजवर कोणीच त्याला आपलं म्हटलं नव्हतं.
त्याची विधवा आई खंगून खंगून मरून गेली होती. शेवटी त्या अर्भकाला जवळ घेऊन तिने त्याच्या डोक्यावरून हळूच हात फिरवला होता. तेवढा स्पर्श त्याच्या कायम लक्षात होता. तेव्हापासून त्याला तटावरच्या निशाणासारखं एकट्यानेच फडकत राहावे लागलं होतं. राजवाड्यात आनंदाचा जल्लोष चालू असला की माणसांच्या गर्दीत पहारा करता करता त्याला एकटं वाटू लागे. सारं शांत असलं की अपयशांच्या सावल्या त्याच्या अंगावर हात टाकीत. दूरवरच्या तळ्याचं पाणी चांदण्यात थरथरल्यासारखं होई. तेव्हा चंद्रकिरण विविध सुंदर मानवी आकार धारण करीत. ते आभास ओसरले की तो हताश निश्वास सोडे आणि आपले बलिष्ठ दंड दाबून घेई. आताही त्याच्या डोळ्यात पाणी जमलं आणि त्याने सुस्कारा सोडला. त्याच्या श्वासाने राजकन्येच्या कपाळावरची बट किंचित हलली. तेव्हा त्याला आपल्या हातून केवढा तरी अपराध घडल्यासारखं वाटलं. त्याने तिच्या केसांवरून आपला राकट हात अगदी सांभाळून फिरवला. तो असं करीत असताना तिने मगाशी उच्चारलेल्या शब्दांचे ध्रुपद झाले आणि त्याच्या मनात एकसारखे हेलकावू लागले. क्षणभर त्याला वाटलं की हा अशक्य आभास आहे, पण त्याची हुरहुर म्हणाली की या क्षणा इतका सत्य, इतका जिवंत क्षण दुसरा कुठलाही नसेल. क्षितिजावरून विलक्षण नाजूक सुरेल वाद्यांवर छेडलेले सूर त्याला ऐकू आले आणि त्याच्या मनात पुन्हा पुन्हा घुमणाऱ्या त्या ध्रुपदाचे हरवलेले कडवे त्याला सापडले. तो खाली वाकून तिच्या कानात पुटपुटला, हो हो, तू माझी आहेस, माझीच आहेस, माझी आहेस. त्याने तिला जवळ ओढलं आणि पहाडात घुमणाऱ्या वाऱ्याच्या बेबंद आवेगाने तो तिची एकामागून एक चुंबनं घेत सुटला. आपला सारा एकटेपणा दूर जायचा असेल तर तिला शक्य तितकं जवळ घ्यायला हवं असं त्याला फार वाटू लागलं. आपलं सारं आयुष्य धडपडीत आणि दारिद्र्यात गेलं. आपल्या पराक्रमी पौरुषावर अन्याय करून आपल्याला सामान्य पहारेकरी बनवण्यात आलं. आपल्या टिचभर खोलीत उंदीर घुशींनी बिळं पोखरली आहेत. या साऱ्या एकसारख्या टोचणाऱ्या दुःखांवर त्याला उपाय सापडल्यासारखं वाटू लागला. नव्हे, आता ते सारं संपलंच होतं. तो नव्या जगाचा झाला होता, तोच नवा झाला होता. पुन्हा एकदा जन्मला होता, जिथे तिन्ही त्रिकाळ फक्त चांदणच बरसत होतं. अशा जगात त्याने जन्म घेतला होता. तिथल्या चांदण्याला प्राजक्ताचा सुगंध होता. सुगंधाला सुरांचं वेड होतं आणि सुरांना अद्भुत आकार होते. आकारांना जगावेगळे रंग होते. रंगांना पावसाचा ओलावा होता. ओलाव्याला थंडीचा काटा होता आणि गारव्याला चांदण्याची कांती होती. क्षितिजावरून लहरत येणाऱ्या संगीताच्या सुरांना जेव्हा पहाटेची लाली आली तेव्हा ते दोघे एकमेकांपासून दूर झाले. तिने आपले हात त्याच्या गळ्यातून काढले. संगमरवरी चौथऱ्यावरून ती उठली. त्याच्या भुवयांमध्येच तिने पुन्हा एकवार आपले ओठ टेकवले आणि ती शांतपणे चालू लागली. तिने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. गुंगीतच तिने मधला चौक ओलांडला, पायऱ्या मागे टाकल्या, सज्जा संपवला, पडदा बाजूला सारला आणि मंचकावर चढून अंगावर पांघरून गच्च लपेटून घेऊन ती शांत शांत झोपी गेली. सकाळच्या उन्हाचा अजस्त्र सोनेरी पंखा अंगावर झुलू लागला तेव्हा राजकन्या जागी झाली. तिला रात्रीचं सारं आठवत होतं, तरी काहीही स्मरत नव्हतं. जाणवत होतं तरीही समजत नव्हतं. ती आरशात पाहत बसली, राघूशी बोलत राहिली. राजनर्तकींकडून घुंगूर घेऊन गिरक्या घेत नाचली देखील, तरी तिला कळेना की हा आनंद कसला. कारंज्यात थैथैणाऱ्या पाण्याला तिने विचारलं, सौधावरच्या दगडी राजहंसाला विचारलं. अखेरीस
मोरपीस गालांवरून फिरवीत प्रतिबिंबाला विचारलं. कुणीच काहीही बोलेना, पण माहीत होतं साऱ्यांनाच, कारण सगळीकडे उत्सव चालला होता. घाईने गडबड गोंधळ करणाऱ्या दासींची पावलं आज नर्तकीच्या डौलात पडत होती आणि मेघ न दिसताच मोर नाचत होता. फुलं वेळेआधीच फुलली होती आणि पाखरांची कळी खुलली होती. कारंजात एक प्रचंड इंद्रधनुष्य अडकलं होतं आणि बाजारच्या रस्त्यांवर नागरिक वरात निघाल्यासारखे मिरवत होते. एवढं सारं दिसलं तेव्हा राजकन्येला कळलं की काल रात्री आपल्याला एक अद्भुत स्वप्न पडलं. जी स्वप्न इतके दिवस वाट चुकल्यासारखी उरात किलबिलत होती, ती अखेर एका वेगळ्या दिशेला थव्या थव्याने उडू लागली. आता दिवस जायचा होता तो रात्र येण्यासाठी, आणि रात्र यायची होती ती स्वप्न फुलवण्यासाठीच. अखेर रात्र झाली आणि आदल्या रात्रीची स्वप्न नव्या रंगांनी फुलली. त्यानंतर असं रोजच होऊ लागलं. राजकन्या झोपेत मंचकावरून उठे आणि झोपेतच पहाटे आपल्या दालनात परत येई. जे घडत होतं ते ती एक स्वप्नच समजत होती, न संपणारं, सत्याहून सत्य असं स्वप्न. त्या स्वप्नातून तिला जाग करण्याचा धीर तिच्या प्रियकराला झाला नाही. अशा कित्येक रात्री गेल्या. स्वप्न अधिक गहिरं झालं, गडद झालं. सूर अधिक उंच गेले, शब्द अधिक स्पष्ट आले, मन अधिक व्याकुळ झालं, व्रण अधिक खोल गेले. आणि एके दिवशी राजकन्येच्या विवाहाची तयारी सुरू झाली. कुण्या वैभवशाली देशाच्या पराक्रमी सम्राटाशी तिचा विवाह ठरला. राजकन्या कष्टी झाली. पित्याला म्हणाली, माझं लग्न ठरलंय, करीन लग्न तर माझ्या मनातल्या तरुणाशी. राजाने विचारलं, कोण आहे तो? ती म्हणाली, ज्याच्या कमरेला खड्ग आहे आणि डोळ्यात कविता आहे, असा एक राजबिंडा तरुण चांदण्यात माझी वाट पाहत उभा असतो. राजाने पुन्हा विचारलं, तो कुठे आहे? राजकन्या म्हणाली, माझ्या स्वप्नात. राजा म्हणाला, स्वप्नातला तरुण आणायचा कसा? तुझं लग्न लावायचं कसं? राजकन्या म्हणाली, तर मग मी तशीच राहीन. एवढे मोठे सम्राट म्हणवता आणि तुम्हाला आपल्याच राज्यातला माझ्या स्वप्नातला तरुण सापडत नाही? राजा निरुत्तर होऊन परतला. राजकन्याच्या विवाहाची तयारी उधळली गेली आणि त्या दिवसापासून राजकन्या अंथरुणाला खिळली. राजाला तिच्या प्रकृतीची काळजी वाटू लागली. दिवस रात्र तिच्या तैनातीला वैद्य राहत. दासदासींचा आसपास सक्त पहारा असे. रात्री तिने झोपेत चाळवाचाळव केली तरी दासी तिला हवं नको विचारायला धावत येत. तिच्यावर कसून लक्ष ठेवण्यात येई. राजकन्या रात्री पलंगावरून उठून बसे. तिला ताबडतोब नीट निजवण्यात येई. ती चालू लागण्याचा प्रयत्न करी. लगेच तिला गुंगीचं औषध पाजण्यात येई. चांदण्याचा कवडसा देखील तिच्या अंगावर पडू लागला तर लगेच जवनिका ओढली जाई. राजकन्येची झोप यात किंचितही चाळवू नये अशी काळजी घेण्यात येई. आणि तरीही राजकन्या सकाळी उठे ती अधिकच निरुत्साही, अशक्त होऊन तिचं स्वप्न हरवलं होतं. त्यामुळे ती बेचैन होती. दिवसभर डोळे मिटूनही पूर्वीचे मधुर स्वप्न नजरेआड कसं झालं हे तिचं तिलाच कळत नव्हतं. सर्व औषधं करून झाली. पहारा अधिक कडक झाला. परंतु राजकन्या दिवसेंदिवस अधिकाधिक व्याकुळ होऊ लागली. तिचं दुखणं विकोपाला जाऊ लागलं. इकडे पहारेकरी तिची रोज वाट पाही. रात्र पडू लागली की त्याला वाटे, आज ती नक्की येईल. चंद्रोदय झाला तरी कुणीच फिरकत नसे. मग तो खिशातून छोटा बाजा काढून चंद्राकडे बघत वाजवीत बसे. त्याला समजायला सुद्धा लागलं नव्हतं. अशा वयात त्याच्या बापाने त्याला तो बाजा आणून दिला होता आणि त्यानंतर त्याचा बाप कुठे कोण जाणे
निघून गेला होता. पुढे जेव्हा त्यांच्या घरावर जप्ती आली तेव्हा सगळी चीजवस्तू सावकाराच्या ताब्यात गेली. पण त्याने खिशात लपवून ठेवलेला हा बाजा, हा मात्र बचावला. त्यामुळे तो बाजा कधीच आनंदी सुरात वाजू शकत नसे. चंद्रास्त झाला तरी राजकन्या येतच नसे. बाजाही त्याला साथ देऊन देऊन थकून जात असे. पहाट झाली आणि एक एक आकार उजळू लागला तरी पहारेकरी राजकन्येची वाट पाहतच राही, पण ती काही येत नसे. सकाळ झाली की तो बाजा खिशात टाके आणि फतफटल्यासारखा घरी येऊन आढ्याकडे पाहत पडून राही, पण त्याला झोप येत नसे. तो जेवण वाढून घेई, पण त्याला एक कण जात नसे. कुत्र्याला बोलावून तो सारं अन्न देऊन टाके. दुपारच्या उन्हात तो जीर्ण भग्न देवळाच्या तुटक्या पायऱ्यांवर जाऊन एकटाच बाजा वाजवीत बसे. बाजाचे सूर तिथल्या फुटक्या दगडी मूर्तींमधून घुमत संध्याकाळ झाली की तो आशेने तळ्यापाशी जाई. त्याची चाहूल लागली की तिथल्या पारव्यांचा कळप दचकून पंखांचा केवढा तरी फडाट करत उडून जाई. तो निश्चलपणे कट्ट्यावर बसून राही, रात्रीची वाट पाहत. रात्र एकटीच येई. अशा कित्येक अमावस्या पौर्णिमा गेल्या आणि त्याला वाटू लागलं की आपण पाहिलं ते स्वप्न होतं. मात्र त्या स्वप्नासाठी तो जीव धरून होता. त्या रात्रीसाठी तो दिवस ढकलीत होता. एके दिवशी कोणीतरी म्हणालं की राजकन्या अंथरुणाला खिळली आहे, खात नाही, पीत नाही, अगदीच हटली आहे. कदाचित ती फार काळ जगणार सुद्धा नाही. हे ऐकून पहारेकराला धक्का बसला. त्याचा जीव गलबलून गेला. त्याने नीट चौकशी केली. त्याला सारं कळलं. तो घरी आला. विचार करत पडून राहिला. बाजा त्याने ओठांनाही लावला नाही. खाणं पिणं त्याला आठवलं नाही. दारात घोटाळणाऱ्या कुत्र्याला काही देणंही सुचलं नाही. कधी नव्हे एवढ्या गंभीरपणे त्याचा विचार कितीतरी वेळ चालूच होता. अखेर पडक्या पश्चिम खिडकीतून मावळते किरण आत आले. तेव्हा त्याचा काही एक निश्चय ठरला. एक फिक्कट हसू त्याच्या ओठांवर आलं. राजकन्या सुखी व्हायची तर आपलं स्वप्नच राहिलं पाहिजे असं त्याने पक्क ठरवलं. भिंतीच्या उडालेल्या गिलाव्याकडे आणि उखणलेल्या मातीकडे पाहत तो म्हणाला, हे घर उंदीर घुशींना आणि माझ्यासारख्या दरिद्री फटिंगाला चांगलं. राजकन्या इथे येऊ शकणार नाही, कधीच नाही, कधीही नाही. मग तो स्वतःलाच म्हणाला, अरे मर्दा, एवढं जिथे सहन केलंस तिथे यातच काय मोठं, आणखीन एक पराभव असंच समज. त्याने खांदे उडवले आणि बाजा खिशातून काढून ओठांना लावला. क्षितिजावरून येणाऱ्या त्या ओळखीच्या सुरांना विसरून जाण्याचा त्याने त्याच क्षणी निर्धार केला. त्याने शीळ घालीत वेश बदलला. दाढी मिशा लावून तो अवलियासारखा दिसू लागला. काजळाने चेहऱ्यावर रेषा ओढून तो वृद्ध झाला. काठीच्या आधाराने वाकून चालत तो राजवाड्यात गेला. म्हणाला, राजकन्येच्या दुखण्यावरचा इलाज मला माहिती आहे, मला तिच्याकडे घेऊन चला. तो हकीमाला राजकन्येकडे घेऊन गेले. पहाटेच्या मालवत्या चंद्रकोरीसारखी ती दिसत होती. तिच्या क्षीण देहात प्राण फार काळ वास्तव्य करणार नव्हता. हकीम राजकन्येची दशा पाहून हळहळला. त्याने सर्वांना बाहेर जाण्यास सांगितलं. पलंगाजवळच्या छोट्या आसनावर तो बसला आणि पुढे वाकून हलकेच म्हणाला, राजकन्ये, डोळे उघड. राजकन्या तंद्रीत होती. हरवलेल्या स्वप्नांमध्ये भटकत होती. एकाएकी ती थबकली. तिला आवाज परिचयाचा वाटला. कसला तरी धागा सापडला. तिने डोळे उघडले आणि व्यक्ती ओळखीचे नाही असे दिसताच पुन्हा मिटले. हकीम म्हणाला, ऐक राजकन्ये, ऐक, तुझ्या भल्याचं सांगतो. मी हकीम आहे. भूत भविष्य जाणणार आहे. तुझं दुःख मी अंतर्ज्ञानाने जाणतो.
पण असं चालायचं नाही, अगदी चालायचं नाही. राजकन्या हळूहळू उठून बसली. या आवाजात एक अद्भुत किमया होती. या आवाजात हुकूमत होती. हा आवाज सारं काही ऐकायला भाग पाडित होता. ती त्याकडे नीट लक्ष देत होती. त्या आवाजातला मंत्र तिला तसं करायला लावित होता. हकीम पुढे म्हणाला, तू प्रेमात पडलीस पोरी, पण प्रेम असं केलंस की ते राहिलं अंतराळी आणि तू राहिलीस भूमीवर. प्रेम असं केलंस की यक्ष गंधर्वांनी पाहून लाजावं. तू बघितलेस स्वप्न असे की जे कधीही खरं व्हायचं नाही. स्वप्नात तिन्ही त्रिकाळ चांदणं खरं, पण तू त्यात गारटशील. तुला थोडं ऊन हवं, थोडी सावली हवी. म्हणून म्हणतो पोरी, माझं ऐक, माझं तरी ऐक. तू जे पाहिलंस, जे अनुभवलंस ते विसरून जा. स्वप्नातून आजवर तुला कुणीही जाग आणली नाही, पण आता सांगतो, जागी हो राजकन्ये, जागी हो, नीट जागी हो. एवढं बोलून तो गेला. ती खिन्न होऊन बसून राहिली. हकीम दिसेनासा झाला. त्याने बाजूला सारलेल्या किनखापी पडद्याचा गोंडा हलत राहिला. राजकन्या कितीतरी वेळ त्या हलत्या सोनेरी गोंड्याकडे आणि त्याच्या जांभळ्या सावलीकडे पाहत राहिली. आणि एकदम ती स्वप्नातून जागी झाली. सगळं धुक्क विरलं. कसली तरी खूण पटली. राजकन्येला भोवळ आल्यासारखं झालं. जागच्या जागी ती खाली बसली. रंगीत नक्षी बसवलेल्या त्या गुळगुळीत फरशीची जमीन आपल्याभोवती फेर धरून राहिली असं तिला वाटलं. खिडक्यांच्या निळ्या काचा हिरवट ज्वाळांनी पेटून उठल्या. झंझावातात सापडल्यासारखे पडदे फडफडू लागले. तिची नजर वर गेली. छतावरून 5 मदन बाळे तिच्याशी हसत धनुष्य सज्ज करू लागली. आणि राजकन्येची शुद्ध हरवली. तिला सारं काही स्पष्ट समजलं. तिच्या डोळ्यांसमोर एक नवीन मार्ग उघडला. तो थेट राजवाड्याच्या प्रमुख दरवाजावरच्या चौकी पहाऱ्याशी पोचत होता. चौकी पहारा आज रिकामा होता. पहारेकऱ्याने एक छोटं गाठोडं खांद्यावर मारलं आणि घराला कुलूप लावलं. खिशातला बाजा चाचपून पाहिला आणि तो निघाला. गावच्या वेशीपर्यंत कुत्रा त्याला सोबत करायला आला. पहारेकरी चालतच राहिला. अखेर गाव मागे पडला. तरीही तो चालतच होता. जे घडलं होतं त्यापासून जमेल तेवढं दूर जावं म्हणून तो चालत राहिला. शेवटी तो दमला. अंधार पडला. त्याला एक धर्मशाळा दिसली. तिथेच तो जमिनीवर पसरला आणि गहाड झोपी गेला. रात्री झंझावात सुटला. पालापाचोळा गिरक्या घेत घेत उंच उंच जाऊ लागला. पावसाचा थेंबही नव्हता, पण प्रलय होत असल्यासारखे आवाज येत होते. काही दिशातून घनगंभीर सूर घुमू लागले आणि एक चमत्कार झाला. पहारेकरी गाढ झोपेतच उठून बसला. धर्मशाळेच्या पायऱ्या उतरून तो धावत सुटला. चंद्राला ढगांनी वेढलं. सगळीकडे काळोख पसरला होता, पण त्याला प्रकाशाची गरज नव्हती. त्याचे डोळे मिटलेलेच होते. त्याच्या पावलांना, त्याच्या रक्ताला ती वाट माहीत होती. धावतच तो गावाच्या वेशीतून आत शिरला. पाचोळ्याची गती वाढत होती. पाचोळा चक्राकार फिरू लागला. सुरांचा कल्लोळ वाढला. राजवाड्याच्या झालरी हलत होत्या. झुंबरं हिंकळत होती आणि त्याबरोबर सावल्या सगळ्या दालनभर झिम्मा खेळत होत्या. राजकन्या मंचकावर उठून बसली. आता ती संपूर्ण जागी होती. दासींनी तिला झोपवण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्यांना बाजूला सारलं. हाताने पडदा सरकवून ती दालनाबाहेर पडली. मेघ चंद्राभोवती गोल गोल धावू लागले. राजकन्येने सज्जा ओलांडला. शिपाई तिच्या वाटेत आले. तिने नुसता हात उचलला. तिच्या नजरेतला निर्धार पाहून ते बाजूला झाले. त्यातील काही जण हा प्रकार राजाच्या कानावर घालायला धावत गेले, पण राजकन्या थांबली नाही. राजकन्या थांबली नाही. घाईघाईने पण निश्चयाने ती पायऱ्या उतरून खाली आली. धीटपणे तिने मधल्या चौकातला अंधार ओलांडला. झंझावात गरजत होता.
दिशा दिशांची तृषा बंड करून उठली होती. पिसाट सुटलेला वारा मेघखंड इतस्ततः भिरकावीत होता. राजकन्या मुख्य दरवाजाशी आली. राजवाड्यात हलकल्लोळ माजला. दरबारी जमले. सारे राजकन्येच्या पाठोपाठ निघाले. पण तिच्या पायांना पंख फुटले होते. तिचं शरीर अधीर होऊन वाऱ्यावर निघालं होतं. कान सुरांची चाहूल घेत होते. डोळे उत्सुक झाले होते. क्षणभरच, अगदी क्षणभर ती त्या सोसाट्याच्या वावटळीत राजवाड्याच्या अजस्त्र दरवाजाशी उभी राहिली. आणि मग एकदम तिला तो तळ्याजवळून पळत येताना दिसला. असंख्य अमानुषांनी झपाटल्यासारखा तो तिच्याकडे येत होता. त्याला जाग नव्हती. त्याचे डोळे अजूनही मिटलेलेच होते. वाऱ्याचे सूर उंच उंच गेले होते. राजवाड्याच्या दारात येऊन पाहणारे दरबारी स्तंभित झाले. राजकन्या राजवाडा सोडून तळ्याच्या दिशेने धावत सुटली होती. त्याच्यापाशी जाऊन तिने त्याला जवळ ओढलं. त्याने मिटल्या डोळ्यांनी तिला पाहिलं आणि एक तृप्तीचा निश्वास सोडला. दुसऱ्या क्षणी त्याने तिला कधी न तुटणारी घट्ट मिठी मारली. तो अजूनही स्वप्नात होता आणि ती संपूर्ण जागी होती. जे घडत होतं ते मात्र अगदी सत्य होतं. सत्य होतं. कथा संपली आहे. हो, ही रत्नाकर मतकरी यांचीच कथा आहे. ही खरं म्हणजे कथा नाहीच, एक कविता आहे. परिकथा आहे, प्रौढांसाठी असलेली. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.